Good morning, students. आज आपण फायनल अकाउंटचा आणखी एक प्रॉब्लेम सोडवणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर प्रॉब्लेम आलेला आहे. जुलै 2018 HSC एक्झामला आलेला हा प्रॉब्लेम आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही तो प्रॉब्लेम लिहून घ्या, मग आपण सोडवूया. Let's start. Trial balance as on 31st March 2016. पार्टनर्स रेशोबद्दल आपल्याला काही सांगितलं नाही आहे सुरुवातीला, त्यामुळे होणारा प्रॉफिट किंवा लॉस या पार्टनर्सना आपण इक्वली डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. मशिनरी, असेट, फर्निचर, असेट, coal, gas and water. Coal, gas and water is direct expenses and we debited direct expenses to trading account. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतात, त्यामुळे कोल, गॅस अँड वॉटर TDला येणार. नेक्स्ट, लँड अँड बिल्डिंग, असेट, purchases TD, postage and telegram PD, export duty हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे तो येईल PDला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. वेजेस अँड सॅलरीज, पहिला अकाउंट आहे वेजेस, त्यामुळे हे वेजेस येणार TDला. नेक्स्ट, रेंट अँड टॅक्सेस, रेंट अँड टॅक्सेस PDला. कॅश इन हँड, कॅश इन हँड असेट. फ्रेट, फ्रेट TDली. प्रीपेड रेंट, इथं रेंट आलेला आहे आणि इथं प्रीपेड रेंट आलेला आहे. हे रेंट PDला आणि हे प्रीपेड असल्यामुळं असेटला. सनरी डेटर्स, असेट. नेक्स्ट, सॅलरीज PD. ओपनिंग स्टॉक TD. डिस्काउंट, ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला डिस्काउंट आला आहे, त्यामुळे तो येईल PDला. जर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला डिस्काउंट आला तर तो येतो PCला. नेक्स्ट, आता ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला येऊया आपण. कॅपिटल अकाउंट L, पाटील. नेक्स्ट, देसाई, ते पण L ला येईल. सेल्स TC. सनरी क्रेडिटर्स L. बँक लोन L. ट्रायल बॅलन्स आपला पोस्ट झालेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये येऊया. फर्स्ट ॲडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹61,000. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट आहेत, TC आणि सेकंड इफेक्ट असेट. सेकंड ॲडजस्टमेंट, goods distributed as free sample were ₹3,000. 3,000 रुपयाचा माल
फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. ॲडजस्टमेंटचं नाव गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. याचे दोन इफेक्ट येतात. पहिला इफेक्ट टी सीला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण लिहिणार आहोत बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आणि याचा सेकंड इफेक्ट पी डीला येतो. आपण हा गुड्स ॲडव्हर्टाइजमेंटसाठी डिस्ट्रीब्यूट करतो, ॲडव्हर्टाइजमेंट होण्यासाठी डिस्ट्रीब्यूट करतो. त्यामुळे सेकंड इफेक्ट पी डीला टू ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून मांडायचं आहे. थर्ड ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सॅलरीज ₹900. आउटस्टँडिंग सॅलरीज याचा पहिला इफेक्ट आहे प्लस, सॅलरीजमध्ये आपण प्लस करणार आहोत. आणि सेकंड इफेक्ट आहे एल, आउटस्टँडिंग सॅलरीज. प्रोव्हाइड टिकमार्क करूया सॅलरीजची. सॅलरीज मी इथं सॅलरीज हायलाईट करतोय, तुम्ही सॅलरीजला टिकमार्क करा. सॅलरीज आपण प्रॉब्लेम सोडवताना इनर कॉलममध्ये मांडणार आहोत. नेक्स्ट प्रोव्हाइड रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स ॲट 5% ऑन डेटर्स. ॲडजस्टमेंटचं नाव RDD. RDDचे दोन इफेक्ट आहेत. RDDचा पहिला इफेक्ट आहे A मायनस. RDD आपण डेटर्सवर कॅल्क्युलेट करतोय, त्यामुळे डेटर्समध्ये आपण मायनस करणार आहोत. आणि सेकंड इफेक्ट येतो RDDचा PDला. टिकमार्क करूया. ट्रायल बॅलन्समध्ये डेटर्सला टिकमार्क करा. मी हायलाईट करतोय, तुम्ही टिकमार्क करा. नेक्स्ट डेप्रिसिएट मशिनरी ॲट 5% पर एनम. डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंटचा इफेक्ट सेम आहे, A मायनस PD. टिकमार्क करूया. मशिनरीवर डेप्रिसिएशन आलेलं आहे. मशिनरी त्याला हायलाईट करतो मी, तुम्ही टिकमार्क करा त्याला. ओके, आपला ट्रायल बॅलन्स पूर्ण आपण वाचलेला आहे. आता आपण प्रॉब्लेम सोडवणार आहोत. मी एक ब्लँक ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलेला आहे नेहमीप्रमाणे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही याप्रमाणेच एक ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करा. आपण मग प्रॉब्लेम सोडवूया. मशिनरी असेटला टिकमार्क आहे, त्यामुळे इनर कॉलमला 1,40,000. असेटला या मशिनरी टिकमार्क असल्यामुळे इनर कॉलम 1,40,000. नेक्स्ट फर्निचर 80,000. फर्निचर पण असेटला येणार, टिकमार्क नाही आहे, त्यामुळे फर्निचर आपण आउटरला मांडणार आहोत. फर्निचर आउटर कॉलम ₹80,000. नेक्स्ट कोल गॅस अँड वॉटर हे ट्रेडिंगला येणार, ट्रेडिंग एक्सपेन्सेस येत आहे 4,300. क्लोजिंग कोल गॅस अँड वॉटर. कोल गॅस अँड वॉटर टिकमार्क नाही आहे याला, त्यामुळे आउटरला येईल 4,300. लँड अँड बिल्डिंग असेट 1,20,000. टिकमार्क नाही, आउटर कॉलम 1,20,000. लँड अँड बिल्डिंग आउटर कॉलम 1,20,000. नेक्स्ट परचेसेस TDला 2,32,000. परचेसेस आपण ऑलरेडी मांडलेला आहे. इनरला अमाऊंट मांडूया 2,32,000. पोस्टेज अँड टेलिग्राम PDला येणार
2200. पोस्टेज अँड टेलिग्राम याला पण टिक मार्क नाही आहे, त्यामुळे आउटरला येईल टू पोस्टेज अँड टेलिग्राम 2200. एक्सपोर्ट ड्युटी 15,500 पीडीला. टू एक्सपोर्ट ड्युटी आउटर कॉलम 15,500. वेजेस अँड सॅलरीज टीडीला येणार वेजेस अँड सॅलरीज, टिक मार्क नाही, आउटर कॉलम 31,000. टू वेजेस अँड सॅलरीज 31,000. रेंट अँड टॅक्सेस 7,200 पीडीला. टू रेंट अँड टॅक्सेस 7,200. कॅश इन हँड 58,000 असेटला. कॅश इन हँड असेटला येऊया आपण. कॅश इन हँड आउटर कॉलम 58,000. नेक्स्ट फ्रेट ट्रेडिंगला येणार 6,200, याला पण टिक मार्क नाही, त्यामुळे आउटरला टू फ्रेट आउटर कॉलम 6,200. नेक्स्ट प्रीपेड रेंट, प्रीपेड रेंट असेटला 3,600. प्रीपेड रेंट 3,600. सनरी डेटर्स, सनरी डेटर्स असेटला 76,000, याला टिकमार्क केलेले आहे, त्यामुळे डेटर्स आपण इनर कॉलमला मांडणार आहोत. सनरी डेटर्स इनर कॉलम ₹76,000. सॅलरीज पीडीला टिकमार्क आहे, त्यामुळे आपण इनर कॉलमला मांडायचे 4,200. टू सॅलरीज इनर कॉलम 4,200. इथे एक वेळ आपण सॅलरीला रिकामी सोडायची आहे. नेक्स्ट ओपनिंग स्टॉक टीडीला 39,000. ओपनिंग स्टॉक आपण ऑलरेडी लिहिलेला आहे, फक्त रक्कम आउटरला मांडूया 39,000 ओपनिंग स्टॉक. टू डिस्काउंट 5,800 पीडीला. सॅलरीजला आपण एक ओळ रिकामी सोडलेली आहे. टू डिस्काउंट आउटर कॉलम 5,800. टू डिस्काउंट 5,800. ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड संपलेली आहे. आता ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला आलेलो आहे आपण. कॅपिटल अकाउंट्स मिस्टर पाटील 2 lakhs, देसाई 1,50,000 लायबिलिटीला येईल. कॅपिटल इनर कॉलमला मांडायचं त्यांच्या नावासमोर. पाटील 2 lakhs, सेकंड पार्टनर देसाई 1,50,000. नेक्स्ट सेल्स 3,30,000 TC सेल्स. आपण ऑलरेडी सेल्स मांडलेलं असतं, फक्त इनर कॉलमला अमाऊंट मांडूया 3,30,000. नेक्स्ट सनरी क्रेडिटर्स 1,05,000, याला पण टिक मार्क नाही आहे. बँक लोन पण टिक मार्क नाही आहे, हे दोन्ही लायबिलिटीला येतात, त्यामुळे आपण लायबिलिटीला मांडूया सनरी क्रेडिटर्स. नेक्स्ट बँक लोन लायबिलिटीला, बॅलन्स शीट लायबिलिटीला सनरी क्रेडिटर्स बँक लोन. आउटर कॉलम क्रेडिटर्स ₹1,05,000, बँक लोन ₹40,000. आपला ट्रायल बॅलन्स पोस्ट झालेला आहे.
आता आपण ॲडजस्टमेंट सोडवणार आहोत. फर्स्ट ॲडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक. दोन इफेक्ट आहेत क्लोजिंग स्टॉकचे. TC असेट 61,000 क्लोजिंग स्टॉक. पहिल्यांदा TCला ऑलरेडी लिहिलेलं आहे आपण बाय क्लोजिंग स्टॉक. आउटरला मांडा 61,000. सेकंड इफेक्ट, असेटला इथं डेटर्सला पण एक ओळ सोडलेली आहे, त्याच्या खाली लिहा क्लोजिंग स्टॉक. आउटरला 61,000. सेकंड ॲडजस्टमेंट, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल वेअर ₹3,000. TC PD. फ्री सॅम्पलची ॲडजस्टमेंट आहे. फर्स्ट इफेक्ट TCला. आपण TCला येऊया. TC ही ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहा बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आउटर कॉलम 3,000. आणि याचा सेकंड इफेक्ट PDला आहे. PD म्हणजे इथं प्रॉफिट लॉस डेबिट साईडला. प्रॉफिट लॉस डेबिट साईडला लिहायचं टू ॲडव्हर्टाइजमेंट. टू ॲडव्हर्टाइजमेंट. आउटर कॉलम 3,000. टू ॲडव्हर्टाइजमेंट. आउटर कॉलम 3,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सॅलरीज ₹900. फर्स्ट इफेक्ट ॲड करायचं सॅलरीजमध्ये आणि सेकंड इफेक्ट आपण जेवढी रक्कम ॲड करणार आहोत ती बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दाखवायची. आउटस्टँडिंग सॅलरीज ₹900. सॅलरीज PDला असतात. सॅलरीज खाली लिहा प्लस आउटस्टँडिंग. इनर कॉलम ₹900. टोटल 5,100. सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीट लायबिलिटीला येईल आउटस्टँडिंग सॅलरीज. आउटस्टँडिंग सॅलरीज. आउटर कॉलम 900. आउटर कॉलम 900. लास्ट ॲडजस्टमेंट ॲडजस्टमेंट नंबर 4, प्रोव्हाइड RDD ॲट 5% ऑन डेटर्स. RDD एला मायनस करायचं आणि सेकंड इफेक्ट PDला RDD. असेटला या RDDची ॲडजस्टमेंट आपण डेटर्सला करतोय. डेटर्स खाली मायनस करा, मायनस RDD. इथं एक शब्द मी ॲड करतोय मायनस न्यू RDD. हा 5% दिलेला आहे. आपण कॅल्क्युलेट करणार आहोत, अमाऊंट दिली नाही आहे 5%. पहिल्यांदा 10% कॅल्क्युलेट करूया. 10% येतं 7th एक 0 घालवायचं 10%साठी. 7,600. त्याच्या निम्मे केला की बरोबर 5% येतात. 5% येतील मग 3,800. RDD मायनस करायचा. आउटरला 72,200. हा झाला फर्स्ट इफेक्ट. याचा सेकंड इफेक्ट इथं येणार PDला. आपण न्यू RDD वजा केलेला आहे त्यामुळे इथं मांडा न्यू RDDच्या समोर 3,800. आता या प्रॉब्लेममध्ये टू बॅड डेब्ट्स आलेले नाही आहेत त्यामुळे इथं आपण डॅश करणार आहोत. न्यू बॅड डेब्ट्स पण आले नाही आहेत, डॅश. टोटल आता इथं खाली येईल 3,800 लेस ओल्ड RDD पण नाही आहे त्यामुळे तिथंही डॅश होईल आणि आउटरला येईल 3,800. लास्ट ॲडजस्टमेंट, डेप्रिसिएट मशिनरी ॲट 5% पर annum. A मायनस PD. असेटला मायनस करूया मशिनरीच्या खाली. लेस डेप्रिसिएशन 5%. 5% मागाशी सांगितल्याप्रमाणे पहिला 10% कॅल्क्युलेट करायचं. 14,000 10% येतं. त्याच्या निम्म 7,000. आउटरला 1,33,000. सेकंड इफेक्ट PDला टू डेप्रिसिएशन डॅश मशिनरी. आउटर कॉलम ₹7,000.
प्रॉब्लेम झालेला आहे आपला. आता 3 स्टेप्स. पहिल्या स्टेपमध्ये आपण GP शोधूया, सेकंड स्टेपमध्ये NP आणि थर्ड स्टेपमध्ये आपण बॅलन्स शीट क्लोज करणार आहोत. टोटल करूया. इथं RO आणि RI आलेलं नाही आहे. आलं नसेल तर त्याला डॅश करा. आउटरला येईल 2,32,000. सेम RI डॅश आउटरला 3,30,000. टोटल करूया. टोटल 3,94,000. ही TCची टोटल आपण इकडे TDला मांडलेली आहे. 3,94,000. आता 39,000 पासून 6,200 पर्यंतची टोटल इथं साईडला करा आणि यामधून 3,94,000 मधून ही टोटल आपण मायनस करणार आहोत. ती टोटल येते 3,12,500. हा GP नाही आहे, ही टोटल आहे फक्त याची. आता नेक्स्ट स्टेप, या 3,94,000 मधून हे आपण 3,12,500 मायनस करणार आहोत आणि जे आपलं येणारं उत्तर आहे तो आपला GP असेल. तो GP येतो 81,500. हा आला आपला ग्रॉस प्रॉफिट टू GP कॅरीड डाऊन 81,500. आलेला GP ब्रॉट डाऊन करायचा बाय GP ब्रॉट डाऊन 81,500 बाय GP ब्रॉट डाऊन 81,500. सेम प्रोसेस आपण आता इथं खाली NP साठी करणार आहोत. PC साईडची टोटल येते 81,000 आणि इकडे जर आपण पाहिलं तर इकडं टोटल कमी आहे. याचा अर्थ आपल्याला या साईडची टोटल करावी लागेल. टोटल येते 81,500. हीच टोटल आपण इकडं परत मांडणार आहोत. PCची टोटल PDला 81,500. सेम 3,800 पासून 7,000 पर्यंतची टोटल आपण इथं साईडला करणार आहोत. ही टोटल येते 49,600 आणि 81,500 मधून हे 49,600 मायनस केल्यानंतर जे येणारं उत्तर आहे तो तुमचा असेल नेट प्रॉफिट. तो आला 31,900. इथं लिहा टू NP ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. टू NP ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट 31,900. हा NP आपले जे 2 पार्टनर्स आहेत पाटील अँड देसाई यांना डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, यांना वाटायचं आहे. प्रॉब्लेमच्या सुरुवातीला आपल्याला काही दिलेलं नाही आहे, म्हणजे तो कसा डिस्ट्रीब्यूट करायचा हे दिलेलं नाही आहे. हे जर दिलं नसेल तर तो दोघांना इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा, दोघांना समान वाटायचा. म्हणून मी इथं लिहिलेलं आहे पाटील 1/2 देसाई 1/2. याचा निम्मे यांना दोघांना वाटायचं आहे. पाटीलला येईल 15,950 आणि सेम अमाऊंट देसाईला येईल 15,950 टू NP ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. आता आपण कॅपिटल अकाउंटमध्ये जाणार आहोत. कॅपिटल अकाउंट बॅलन्स शीटमध्ये असतात. पाटील इथं लिहा प्लस NP प्लस NP. इथं पण लिहा देसाई लिहा प्लस NP. फर्स्ट पार्टनर प्रॉफिट नेट प्रॉफिट 15,950. इंटरेस्ट ऑन कॅपिटल ही ॲडजस्टमेंट आलेली नाही आहे. ॲडजस्टमेंट असते ती आपण लिहितोय एक्स्ट्रा म्हणून. इथं डॅश लेस ड्रॉइंग्स डॅश आउटरला त्याची टोटल येईल. पहिल्यांदा टोटल आली 2,15,950. आउटरला 2,15,950. इंटरेस्ट ऑन कॅपिटल नाही आहे त्यामुळे आपण इथं डॅश करणार आहोत. NP 15,950. नेक्स्ट टोटल 1,65,950 लेस ड्रॉइंग्स ड्रॉइंग नाही आहे डॅश आउटर कॉलम 1,65,950. संपला प्रॉब्लेम. आता आपण टोटल चेक करूया.
लायबिलिटी साईडची टोटल आणि असेट साईडची टोटल सेम यायला पाहिजे. आपण टोटल करूया, तुम्ही पण करा. 5,27,800 लायबिलिटीची टोटल. आता असेटची टोटल किती येते चेक करूया. 5,27,800. याचा अर्थ आपला प्रॉब्लेम टॅली आलेला आहे. थँक्यू.